जपानमधील सत्तारूढ पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने शनिवारी माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाइची यांना आपला प्रमुख नेता म्हणून निवडले। ताकाइची यांच्या निवडीबरोबरच ते आता जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार असल्याचे निश्चित झाले। जपानमध्ये पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी 7 सप्टेंबरला राजीनामा दिल्यानंतर लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने 4 ऑक्टोबर रोजी आपल्या नव्या अध्यक्षासाठी निवडणूक घेतली आणि यामध्ये ताकाइची या विजयी झालेल्या आहेत। जपानला पहिल्यांदाच महिला पंतप्रधान मिळणार आहे। जपानच्या ऐतिहासिक राजकीय घडामोडींचा आढावा घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये। जपानला पहिली महिला पंतप्रधान मिळणार। साने ताकाची जपानच्या पंतप्रधान होणार। सत्ताधारी DLP पक्षाच्या अध्यक्षपदी निवड। जपानला लवकरच पहिल्या महिला पंतप्रधान मिळणार आहेत। सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाची यांची अध्यक्षपदी निवड केली आहे। जपानमध्ये बहुमत असलेल्या पक्षाचा अध्यक्षच पंतप्रधान होतो, त्यामुळे जपानच्या पंतप्रधानपदी साने ताकाची यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जाते। 64 वर्षीय साने ताकाची या रूढीवादी नेत्या मानल्या जातात। जपानच्या शांततावादी संविधानात बदल करण्याचं त्यांचं धोरण वादग्रस्त ठरलंय। ताकाची या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या जवळच्या मानल्या जातात। शिंजो हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेत। गेल्या 5 वर्षात जपानने 4 पंतप्रधान पाहिलेत। ताकाची या जपानच्या 5व्या नेत्या असतील। जपानमध्ये अस्थिरता असण्याचं कारण म्हणजे जपानमध्ये सत्ताधारी LDP लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आहे, त्या पक्षाचा अध्यक्ष हा जपानचा पंतप्रधान होतो। पक्षामध्ये अनेक गटतट आहेत। गटतट एवढे प्रभावी आहेत की जे एका प्रकारे ते स्वतंत्र पक्षासारखंच काम करतात आणि जपानच्या बाबतीत ज्या काही घटना घडतात, मग ती महागाई असेल किंवा अमेरिकेच्या दबावाखाली केला गेलेला असेल जपान अमेरिका व्यापारी करार असेल किंवा चीन आणि उत्तर कोरियाचा दबाव असेल, रशिया युक्रेन युद्धात रशियाचा जपानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल, अशा काही गोष्टी झाल्या किंवा पक्षांतर्गत काही म्हणजे निधी संकलनावरनं काही स्कॅन्डल तेव्हा झालं होतं, अशा काही गोष्टी झाल्या की पक्षांतर्गत गडबाजी उफाळून येते आणि मग पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये पंतप्रधान म्हणजे जो पक्षाचे अध्यक्ष असतो त्यांना राजीनामा द्यावा लागतो किंवा ते अध्यक्ष बदलले जातात। अध्यक्ष बदलले गेले की पुन्हा पंतप्रधानही बदलले जातात। सध्या जे नवीन पंतप्रधान ताकाइची सनई म्हणून जपानच्या निवडल्या गेलेल्या आहेत, त्यांची ही निवड अशाच प्रकारे पक्षाच्या सदस्यांनी आणि पक्षाच्या संसद सदस्यांनी केलेल्या मतदानातून झालेली आहे। साने ताकाची यांनी वरिष्ठ सभागृहात निवडणुकीत कृषी मंत्री शिरिंजो कोइझुमी यांच्या मुलाचा पराभव केला। त्या पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची जागा घेतील। इशिबा यांनी सप्टेंबरमध्ये राजीनामा दिला होता। जपानमधील राजकीय अस्थिरता पाहता ताकाची यांच्या समोर जास्तीत जास्त काळ पंतप्रधान पदावरती टिकण्याचं आव्हान असेल। गेल्या 5 वर्षात जपानमध्ये 5 पंतप्रधान झाले, त्यामुळे ताकाची यांचा कार्यकाळ कसा राहील याकडे सर्वांचं लक्ष आहे। सध्या आपण महागाईशी झुंजतोय आणि जागतिक स्तरावर विकासाची वाटचाल सुरू ठेवायची आहे। या दोन्ही आव्हानांना जपान कसा सामोरा जाईल हे बघायचंय। पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, पण भूतकाळातली त्यांची काही विधानं फारच वादग्रस्त राहिली आहेत। त्यांची रूढीवादी धोरणं जागतिक पातळीवर काम करताना फारच चिंताजनक ठरू शकतात। जपानचं राजकारण एका ऐतिहासिक वळणावरती आलंय। पहिल्यांदाच जपानच्या सर्वोच्च पदावर महिला विराजमान होणार आहे। साने ताकाची यांच्या कार्यकाळात जपानचा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रवास कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।